माजी आमदार प्राजक्त तनपुरे आता भाजपच्या वाटेवर आहेत. 30 मे रोजी भाजपात प्रवेश करणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. अहिल्यानगरच्या जागेवरून निवडणूक लढवणार राहुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे 30 मे रोजी भाजपात प्रवेश करणार अशी सूत्रांची माहिती आहे. भाजप प्रवेशानंतर अहिल्यानगरच्या जागेवरून प्राजक्त तनपुरे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. प्राजक्त तनपुरे यांनी नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये माघार घेतली होती. विधानसभा पोटनिवडणुकीपासून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. तनपुरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का आहे. आता प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर आहेत. 30 मे रोजी भाजपात प्रवेश करणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. प्राजक्त तनपुरे भाजप प्रवेश करतील अशा नाही, ते विधानसभेला त्यांनी लढवलं नाही, त्याच वेळा ते सिद्ध झालेलं होतं. प्राजक्त तनपुरे भाजप प्रवेश करतील अशा नाही, ते विधानसभेला त्यांनी लढवलं नाही, त्याच वेळा ते सिद्ध झालेलं होतं. अनेक लोक येणार आहेत. पक्षामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होणार आहे. भाजपमध्ये जाणार आहेत, काही शिवसेनेत येणार आहेत. आणि हा पक्ष प्रवेशाचा नियमित ज्याला म्हणतो रुटीन आता सुरू झालेलं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये आमच्याही पक्षामध्ये काही पदाधिकाचा प्रवेश आहे. त्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेब येणार आहे अहमदपूरला. म्हणून ह्या प्रक्रियेचा भाग आहे. आता अनेक जण पक्षामध्ये येणार इच्छुक आहेत. त्यांना पक्षात निश्चितच सामावून घेतलं जाईल. परभणी हिंगोली विधानसभा निवडणुकीसंदर्भात अपडेट आहे. विधानसभेच्या जागेवर भाजपने दावा केलाय. परभणी हिंगोली विधानसभा निवडणुकीसंदर्भात अपडेट आहे. विधान परिषद निवडणुकाचं बिगुल वाजलं. या संदर्भात सध्या आपण घडामोडी पाहतोय. जागा भाजपला सोडावी अशी शिष्टमंडळाची फडणवीस यांच्याकडे मागणी आहे. विधान परिषद निवडणुकांचा सध्या बिगुल वाजलं आणि त्याच संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी करतात. परभणी हिंगोली विधानसभा निवडणूक आहे. विधानसभेच्या जागेवर भाजपचा हा दावा आहे. शिष्टमंडळाकडे या संदर्भात मागणी करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या सध्या निवडणुका सुरू आहेत आणि त्याच संदर्भात आता परभणी हिंगोली ही जी विधान परिषदेची जागा आहे ती निवडणूक त्या विधान परिषदेच्या जागेवर भाजपने हा दावा केलाय. जागा भाजपला सोडावी अशी फडणवीसांकडे शिष्टमंडळाने मागणी केली आहे. राज्यातील वारकऱ्यांना मतदार यादीतून वगळण्याचा डाव आहे. काँग्रेसकडून निवडणूक आयोगाचे अधिकारी चोकलिंगम यांना हा पत्र पाठवण्यात आलंय. एसआयआर मोहिमेचा दुसरा टप्पा आहे. महिनाभर पुढे ढकलण्याची आता या संदर्भातली मागणी आहे. आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होत असल्याने अनेक नागरिक गावाबाहेर असतील. त्यामुळे मतदारांची नावे वगळण्याची आता भीती सुद्धा काँग्रेसने व्यक्त केली आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर कार्यक्रम आयोजित करू नये अशी काँग्रेसची मागणी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.